विरारमध्ये विनोद तावडेंनी पैसे वाटल्याचा आरोप बहुजन विकास आघाडीचे माध्यमातून करण्यात आला। विनोद तावडेंवर हे आरोप करण्यात आले। विरार पूर्वच्या मनवेलपाडातील विवांता हॉटेलमध्ये हा राडा झाला। विनोद तावडेंसह राजन नाईकांना घेरत जोरदार राडा घालण्यात आलाय। भव्य कार्यकर्ते आणि विनोद तावडेंमध्ये बाचाबाची झाल्याचा प्रकार समोर आला। हे दृश्य आपण लोकशाही मराठीवरती पाहतोय। विरारमध्ये विनोद तावडेंनी पैसे वाटल्याचा आरोप करण्यात आलाय। बहुजन विकास आघाडीचा विनोद तावडेंवर आरोप आहे। विरार पूर्वच्या मनवेलपाडातील विवांता हॉटेलमध्ये हा राडा झालाय। विनोद तावडेंसह राजन नाईकांना घेरत जोरदार राडा घालण्यात आलाय। भव्य कार्यकर्ते आणि विनोद तावडेंमध्ये बाचाबाची झाल्याचा प्रकार समोर आला। नालासोपारामध्ये वाड्यावरून परतत असताना कार्यकर्त्यांची बैठक होती। त्यामध्ये मतदानाच्या दिवशीच्या आचारसंहितेचे नियम काय आहेत ते सांगण्यासाठी मी इथे आलो होतो। आणि आमच्या समोरच्या मित्रपक्षांचा असा समज झाला की मी पैसे वाटतो। तर मी म्हटलं सगळं चेक करा, काहीच करायला हरकत नाही। तर आप्पा इथे ठाकूरजी असतील, क्षितिज असतील, ते आले, त्यांची आमची चर्चा चालू आहे। त्यामुळे जर पैसे वाटप होत असेल तर त्याची चौकशी निवडणूक आयोग, पोलीस, CCTV फुटेज सगळं आहे। पण निवडणुकीच्या मतदानाच्या दिवशी मतयंत्रणा जी असते त्याच्यावर सही कशी करायची, ऑब्जेक्शन घ्यायचं तर कसं घ्यायचं, अशा गोष्टी सांगण्याचं त्या बैठकीमध्ये पोहोचलो। विनोद तावडे हे भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय सरचिटणीस आहेत आणि एक राष्ट्रीय नेता, राष्ट्रीय सरचिटणीस एका विधानसभेमध्ये जाऊन पैसे वाटू शकतो, पाकिट वाटतोय, हा आरोपच मला हास्यास्पद त्या ठिकाणी वाटतोय। आपण बघाल कालपासून महाविकास आघाडीनं या ठिकाणी निवडणूक आपल्या हातातून गेले हे त्यांच्या वर्तनातून, त्यांच्या वागण्यातून दिसून येते। उद्याच्या होणाऱ्या निवडणुकीमध्ये आपला पराभव स्पष्ट समोर दिसतोय। आम्ही ज्या पद्धतीने सांगितलं की ह्या पोलिसांच्या गाड्यांमधून पैशाचा वाटप सुरू आहे, पोलिसांच्या देखरेखीमध्ये ह्या सगळ्या गोष्टी सुरू आहेत, तर त्याच्यावर कोणी विश्वास ठेवायला तयार नव्हतं। पण हे सगळं सगळीकडे होत आहे। प्रश्न हा आहे की निवडणूक आयोग झोपला आहे का, महाराष्ट्रातली पोलीस झोपली आहे का, एवढं गुलाम होऊन संस्था काम करतात आहे का लोकशाहीमधल्या, हा पण त्यांच्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित झालेला आहे। आम्हाला बघायचं आहे की आता निवडणूक आयोग याच्यावर काय कारवाई करतं, विनोद तावडेंना अटक होते की नाही होत, कोणत्या मोठ्या पुढं स्टेप्स घेऊन ह्या सगळ्या गोष्टी अडवल्या जातील याची आम्ही वाट पाहतो। काँग्रेस आम्ही याचा निषेध करतो। आत्ता आम्ही निवडणूक आयोगाकडे 5 मिनिटात याची तक्रार दाखल करणार आहोत। तर भव्य कार्यकर्ते आणि तावडे यांच्यामध्ये राडा झालाय, बाचाबाची झाली आहे। विरार पूर्वच्या मनवेलपाडातील विवांता हॉटेलमध्ये हा संपूर्ण राडा झालाय। मात्र यावरती आता राजकीय प्रतिक्रिया देखील येत आहेत। मतदानाला काही तास शिल्लक असताना आता विरारमध्ये राडा झालाय। भाजपचे सरचिटणीस विनोद तावडे यांनी विरारमध्ये पैसे वाटल्याचा आरोप बहुजन विकास आघाडीने केलाय। यावरून विरार पूर्वच्या विवांता हॉटेलमध्ये भव्य आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये जोरदार राडा झालाय। याचा व्हिडिओ समोर आला असून भव्यच्या कार्यकर्त्यांनी विनोद तावडे यांना घेरल्याचं दिसतंय। भाजपचा राष्ट्रीय नेता पैसे वाटतो ही शर्मेची बाब आहे। रंगे हात पकडल्यानंतर तावडे यांनी मला 25 वेळा फोन केला, अशी प्रतिक्रिया आमदार हितेंद्र ठाकूर यांनी दिली। तर पोलीस आणि निवडणूक आयोगाने निष्पक्षपणे तपासणी करावी, अशी प्रतिक्रिया विनोद तावडेंनी दिली। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।